श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा पवित्र दिवस आला की अनेक भक्त स्वामी समर्थ महाराज यांची सेवा आणि भक्ती विशेष श्रद्धेने करतात. कारण गुरुवार हा गुरुचा दिवस मानला जातो आणि या दिवशी स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते असे मानले जाते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत गुरुवारी करायची सोपी सेवा आणि त्यामध्ये चंदन लावल्याने विशेष महत्त्व, जे तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. सर्वप्रथम गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठावे, स्वच्छ अंघोळ करून घ्यावे, पिवळे किंवा स्वच्छ कपडे घालावेत, कारण पिवळा रंग गुरुचा मानला जातो. त्यानंतर देवघरात जाऊन स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्याने प्रेमाने पुसावी. मूर्ती असल्यास अभिषेक घालावा आणि देवघर स्वच्छ ठेवावे, कारण स्वच्छतेतच देव वास करतो असे म्हटले जाते. त्यानंतर दिवा लावावा आणि अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करावा आणि काही क्षण शांत बसून स्वामींचे ध्यान करावे. यानंतर गुरुवारची मुख्य सेवा म्हणजे स्वामींना चंदन लावणे. ही सेवा अत्यंत शुभ मानली जाते. थोडे चंदन घ्यावे आणि स्वामींच्या कपाळावर प्रेमाने लावावे. चंदन लावताना मनात श्री स्वामी समर्थ हा जप सतत करत राहावा. यामुळे मन शांत होते आणि स्वामींचे आशीर्वाद मिळतात. चंदन हे थंड आणि पवित्र असल्यामुळे ते आपल्या जीवनातील ताण तणाव कमी करून सकारात्मकता वाढवते असे मानले जाते. यानंतर स्वामींना पिवळी फुले अर्पण करावी आणि गोड नैवेद्य दाखवावा, जसे की साखर, केळी किंवा बेसन लाडू, कारण गुरुवारी गोड पदार्थ अर्पण करणे शुभ मानले जाते. त्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांना वाटावा, यामुळे घरात आनंद आणि समाधान वाढते. गुरुवारी एक महत्वाची सेवा म्हणजे मंत्र जप. श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. जप करताना मन पूर्णपणे स्वामींमध्ये लावावे आणि आपली इच्छा किंवा अडचण मनात सांगावी, कारण स्वामीवर विश्वास ठेवून केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते. तसेच गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे किंवा पिवळ्या वस्तू जसे हरभरा डाळ, केळी, हळद दान करावी, कारण दान केल्याने पुण्य वाढते आणि स्वामींची कृपा अधिक मिळते असे मानले जाते. दुपारी किंवा संध्याकाळी स्वामींची आरती करावी. आरती श्री स्वामी समर्थ म्हणावी आणि स्वामींचे आभार मानावे. तसेच 11 वेळा प्रदक्षिणा घालावी किंवा मनात नमस्कार करत राहावे. जर शक्य असेल तर स्वामींच्या मंदिरात जाऊन, मठात जाऊन दर्शन घ्यावे किंवा अक्कलकोट येथे जाऊन सेवा करावी. ही सर्व सेवा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. कोणताही दिखावा नको. मनापासून केलेली छोटी सेवा देखील स्वामींना प्रिय असते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यामुळे कोणतीही अडचण आली तरी घाबरू नका. गुरुवारी ही सेवा नियमित करा आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा. हळूहळू तुमच्या जीवनात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होणार आहे. या सर्व सेवा जर तुम्ही रोज केल्या तर उत्तमच, पण गुरुवारी नक्की करावी आणि सातत्य ठेवावे, कारण सातत्याने केलेली सेवा नक्कीच फळ देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही अडचण आली तरी घाबरू नये, कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे पूर्ण विश्वासाने आणि शांत मनाने ही सेवा करत राहावी. पाहता पाहता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतील. ही सेवा खूप मोठी किंवा कठीण नाही, पण मनापासून केली तर तिचा प्रभाव खूप मोठा असतो. नियमित गुरुवारी चंदन लावल्याने मन शांत राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतो. कितीही मोठी अडचण असली तरी शांतपणे स्वामीवर विश्वास ठेवून सेवा करत राहावे. याने आपले भोग कमी होतात आणि स्वामी आपल्या सोबतीला असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.